सविताच्या लग्नाला 18 वर्ष झाली होती. ती तिची सासू, 2 मुलं आणि सासऱ्यांसोबत साताऱ्यात राहत होती. तिचा नवरा शेखर पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. कामाच्या व्यापामुळे तो वर्धापन फक्त 4-5 वेळा घरी येऊ शकत नव्हता. सविता कधीच तक्रार करत नसे, कारण तिला माहीत होतं की शेखर हे सगळं कुटुंबासाठी करत आहे. एक दिवस तिचा मुलगा अथर्व म्हणाला, "आई, पुढच्या आठवड्यात तुमच्या लग्नाचा 18वा वाढदिवस आहे. यावेळी पप्पांना सरप्राईज देऊया." अन्वीही उत्साहाने म्हणाली, "हो आई, तू एकटी पुण्याला जा. आम्ही आजी आजोबांसोबत राहू." सुरुवातीला सविता तयार नव्हती, पण मुलांच्या आग्रहानंतर ती तयार झाली. तिने शेखरला काहीच न सांगता पुण्याला जाण्याचं ठरवलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ती पुण्यात पोचली. शेखरच्या फ्लॅटसमोर उभी राहिल्यावर तिच्या मनात खूप आनंद होता. तिने बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला, पण समोर एक तरुण मुलगी उभी होती. वय जास्तीत जास्त 20-22 वर्ष. ती घरच्या माणसासारखी वावरत होती. सविता एकदम गोंधळली. "शेखर आहेत का?" तिने विचारले. मुलगी हसून म्हणाली, "हो आहेत, पण ते अजून ऑफिसमध्ये आले नाहीत. तुम्ही आत या." सविताच्या मनात संशयाचं वादळ उठलं. ती आत गेली. घरात सर्वत्र बदल झाले होते. नवीन पडदे, नवीन फर्निचर आणि भिंतीवर काही फोटो. एका फोटोत शेखर आणि ती मुलगी एका कार्यक्रमात एकत्र उभे होते. सविताचं हृदय जोरात धडधडू लागलं. तेवढ्यात शेखर घरी आला. सविताला पाहून तो दचकला. "अगं, तू इथे?" सविताच्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्ही होते. "ही मुलगी कोण आहे?" शेखर ऐक शांत राहिला. मुलगी म्हणाली, "सर, मी निघते." पण शेखर म्हणला, "नाही, आज सत्य सांगण्याची वेळ आली आहे." सगळे बसले. शेखरने जुनी फाईल काढली. त्यातून एक फोटो बाहेर काढला. फोटोत तो आणि त्याच्या कॉलेजमधील मित्र विशाल होते. शेखर हळू आवाजात म्हणाला, "हा विशाल माझा जिवलग मित्र हो." सविता शांतपणे ऐकत होती. 5 वर्षापूर्वी एका अपघातात विशाल आणि त्याची पत्नी दोघेही गेले. सविताच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. शेखर पुढे म्हणाला, "त्याची एकच मुलगी होती, काव्या." समोर बसलेली मुलगी खाली मान घालून बसली होती. "मरण्यापूर्वी विशालने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं." "कसलं वचन?" सविताने सांगितलं. "त्याच्या मुलीला कधीच एकटं सोडू नकोस." शेखरचा आवाज भरून आला. "त्या दिवसापासून मी तिच्या क्षणाचा, राहण्याचा आणि भविष्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च करत आहे." सविता स्तब्ध झाली, पण तिच्या मनात अजून एक प्रश्न होता. "मग मला का नाही सांगितलं?" शेखरने दीर्घ श्वास घेतला. "कारण मला भीती होती की तुला गैरसमज होईल आणि खरं सांगायचं तर मला स्वतःलाच योग्य वेळ सापडला नाही." तेवढ्यात काव्या बोलली, "काकू, सर नसते तर आज मी कॉलेजमध्ये शिकतही नसते." हे ऐकून सविताच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने सांगितलं, सविता आणि शेखर एका ठिकाणी नेलं. ते एक छोटंसं वसतिगृह होतं. तिथे जवळपास 30 अनाथ मुली राहत होत्या. सविता आश्चर्यचकित झाली. काव्या म्हणाली, "हे वसतिगृह सरांनी सुरू केलं आहे." "काय?" "हो, त्यांच्या पगारातील काही हिस्सा दर महिन्याला इथे खर्च होतो." तिथल्या एका लहान मुलीने धावत येऊन शेखरला मिठी मारली. "बाबा आले." ते शब्द ऐकून सविताच्या डोळ्यात अश्रू आले. त्या मुलीचा जन्मदाता पिता नव्हता, तो पण तिच्यासाठी तो बाबाच होता. त्या संध्याकाळी सविता खूप वेळ शांत बसली. तिला आठवत होतं की गेल्या अनेक वर्षात शेखरने स्वतःसाठी काहीच केलं नाही. महागडी गाडी नाही, मोठा फ्लॅट नाही, सुट्ट्या नाही, कारण त्याचे पैसे कुठे जात होते हे आता तिला समजलं होतं. रात्री शेखर तिच्याजवळ आला. "रागवलीस का?" सविता हसली. "हो." शेखर घाबरला. ती पुढे म्हणाली, "रागावले आहे की इतकी मोठी गोष्ट तू मला आधी का सांगितली नाही?" दोघे हसू लागले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाचा 8वा दिवस होता. काव्या आणि वसतिगृहातील मुलींनी छोटासा कार्यक्रम ठेवला होता. एका केकवर लिहिलं होतं, "प्रेम फक्त कुटुंबासाठी नसतं, ते प्रत्येकासाठी असतं." सविताने शेखरचा हातात हात घेतला आणि तिच्या डोळ्यात अभिमान होता, कारण तिला त्या दिवशी कळलं होतं, तिचा नवरा फक्त तिच्या मुलांचा पिता नव्हता, तो अनेक निराधार मुलींच्या आयुष्यातील आयुष्याचा किरण होता. शिकवण: खरी माणुसकी तीच असते जी कोणालाही न सांगता दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करते. आणि विश्वास हे कोणत्याही नात्यात सर्वात मोठं बळ असतं.